मॅमची सर्व्हिस अप्रतिम, कॉन्फिडन्स त्यांचा अप्रतिम जाणवला नाही. प्रवास आम्ही खूप आनंदात प्रवास केला. इनफॅक्ट टॅक्सी वाटली नाही, फॅमिली वाटली. आम्ही शायद लेडीज टूर झाला आमचा असं वाटलं आम्हाला. आणि खूप छान. तुम्ही ही टॅक्सी बुक करा आणि एक्सपिरियन्स घ्या. थँक्यू मॅम, थँक्यू सो Very मच. nice. थँक्यू. नमस्कार, मी विद्या शेळके. काल तुम्हाला माहिती होतं मी अनुसया देवींच्या आश्रममध्ये थांबले होते. अनुसया देवीच्या आश्रममध्ये तिथं मी रात्री स्टे केला आणि आज तुम्हाला सगळं आश्रम दाखवणार आहे आणि मंदिरात घेऊन जाणार आहे. चला तर फ्रेश वगैरे झाले, सकाळी उठले, लवकर उठले, पहाटे 5लाच उठले. आवरता मला 6 वाजले. 6:30 वाजता मी निघाले होते. पण तेवढ्यातच माझं असं की लई लेट होत गेलं आणि माझं CNG संपल्यामुळं इथे तुम्ही जेव्हाही रात्री CNG मिळाला नाही आणि सकाळी मला कुठे CNG दाखवत नव्हतं. मॅपमध्ये CNG पंप सर्च केला तरी दाखवत नव्हतं. पण म्हटलं काही हरकत नाही, काहीतरी पुण्य कामं येतील, कुठेतरी भेटेल म्हटलं. त्यानंतर मी गाडी पार्किंगला लावलं. गाडी पार्किंगला लावून पूजेचं ताट घेतलं. पूजेचं ताट घेऊन अनुसया मातेच्या म्हटलं आता मंदिरात जावं. मला मंदिर माहीत नव्हतं. मी एका दोघांना विचारलं, तेवढं त्या कुत्र्याने बघितलं आणि हा कंटिन्यू मला मंदिरापर्यंत सोडायला येत होता. म्हणजे तिथपर्यंत आला, गेटपर्यंत आला, म्हणजे मंदिरासमोर मला त्यांनी ड्रॉप केलंय, सोडलंय आणि त्यानंतर तो तिथून परत मागे आलाय. हे समोर मंदिर आहे, इथपर्यंत चप्पल काढूसपर्यंत तो माझ्यासोबत होता. आणि नंतर मग मी आतमध्ये दर्शनाला गेले. दर्शन वगैरे खूप छान झालं. खूप सुंदर मंदिर आहे आणि त्यांची जेवढं पण म्हणतात इथे लोक मनोभावेने मागतात तेवढं सगळ्या गोष्टी त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. तर त्यानंतर मी परत पार्किंगला आले तर पाहिलं तर हा गाडीजवळ येऊन बसलेला. त्याला म्हटलं नको काळजी करू, मी तुझ्यासाठी आजचा खाऊ आणते. त्याला खूप सारे बिस्किट आणून दिले. तो बिस्किट खात बसला आणि मग मी निघाले माझ्या पुढच्या प्रवासाला. आज मला जायचं होतं आता पहिले CNG घ्यायला. CNG घेऊन अमरावतीला जायचं. अमरावतीवरून परत मला जायचं होतं. अमरावतीपासून पण एक चिचपोकळी बाजार म्हणून काहीतरी गावाचं नाव होतं. त्या गावावरून मला संभाजीनगरला ड्रॉप होता आणि असं सगळा माझा हा प्रवास होता. अमरावतीमध्ये मी आले तर मी खूप वेळ सर्च केलं CNG पंप. मला कुठेही CNG पंप हा लागला नव्हता, कुठेच नव्हता लागला. त्याच्यानंतर म्हटलं बघूया पुढे. परत अमरावतीमध्ये मी कमीत कमी 3 राऊंड मारले अमरावतीमध्ये, तरीसुद्धा मला कुठेही CNG पंप भेटला नाही. 1-2 ठिकाणी होता पण तिथे संपलेला होता. त्याच्यानंतर म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, सबर का फल मीठा आहे. त्याच्यानंतर मग अमरावतीच्या ह्या ब्रिज खाली आले. अमरावतीचे तुम्ही असाल तर तुम्हाला लक्षात येईल मी कोणत्या सिग्नलवर आहे. आणि त्यानंतर म्हटलं चला आता इथून एक बाजार चिचपूर म्हणून एक गाव आहे, मला इतकं नाव प्रॉपर माहीत नाही. त्या गावातून माझा पिकअप होता आणि सगळे मला विचारतात की डोकं का बांधते. पहिलं की AC चालू असते कंटिन्यू, डोक्याला थंड लागलं की खूप डोकं दुखतं. त्यानंतर माझं असं होतं की मला बऱ्याच वेळेस खूप सर्दीने त्याने डोकं जास्त दुखायला लागलं की मायग्रेनचा त्रास असल्यासारखं फील होतं. कंटिन्यू गोळ्या खाऊन किती खाणार, त्यामुळे झेंडूबाम वगैरे लावला की मी डोकं बांधून घेते. आणि त्यानंतर पॅसेंजरचं सगळं लगेज भरून घेतलं मी गाडीमध्ये आणि आम्हाला जायचं होतं पहिले परत अमरावतीवरून परत जायचं होतं संभाजीनगर. असाचा पूर्ण टूर होता. त्या 2-3 बहिणी होत्या, त्यांना सगळ्यांना मी पिकअप केल्यानंतर एका ताईंना सोडायचं होतं मला अमरावतीमध्ये आणि बाकीच्या 2घींना घेऊन जायचं होतं संभाजीनगरला जात असताना पण माझा होल्ड म्हणजे 1-1.5 तास मला अमरावतीमध्ये थांबायचं होतं. त्यामुळं म्हटलं चला आधी आपण निघूया आणि त्याच्यानंतर आम्ही परत U-टर्न वगैरे घेऊन त्यांनी सांगितलं त्या रूटला कंटिन्यू केलं. त्याच्यानंतर म्हटलं आता अमरावतीमध्ये पोहोचलो की गाडी व्यवस्थित पार्क करेल. या ब्रिजच्या बाजूलाच मी गाडी लावली. इथेच जवळ त्या राहत होत्या. इथले 1-2 शॉपवाले दादा मला स्वतःहून येऊन म्हटले की विद्याताई आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो. अमरावतीमध्ये माझे फॉलोअर्स भेटणं माझ्यासाठी खूप कौतुकाची गोष्ट होती.
माझ्यासाठी खूप नवल होतं ते, की एवढ्या लांब पण माझे फॉलोअर्स आहे म्हणून. तुम्ही कुठून व्हिडिओ बघतात नक्कीच मला सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नंतर परत त्यांच्या इथून निघाल्यानंतर त्यांना एक टेबल घ्यायचा होता. काचीचा टेबल होता पूर्ण, तो घेतला आम्ही. काचीचा टेबल घेतल्यानंतर परत म्हटलं आता पुढचा प्रवास आपण सुरू करूया. तर आता समृद्धी घ्यायचा, तर कुठून घ्यायचा, तर आम्हाला परत समृद्धी घ्यायचा होता. आणि त्यानंतर परत CNG वगैरे भरून आम्हाला निघायचं होतं. पण CNG बऱ्याचशा पंपावर शोधला पण काही मिळालं नाही. त्याच्यानंतर म्हटलं आता एक कासगाव म्हणून काहीतरी होतं, तिथे CNG दाखवत होतं. तर म्हटलं आता तिथे बघूया. पण त्याआधी आम्ही समृद्धी घेतला. समृद्धी घेतल्यानंतर म्हटलं आता जिथे समृद्धी भेटेल तिथून आपण समृद्धी घ्यायचा. आणि त्यानंतर आपण परत एक येताना मी तुम्हाला जसं सांगितलेलं आहे, ते फौजींचा पंप होता. त्या पंपावर मला CNG भेटेल हे माहिती होतं, कारण की तिथे इतकं काही CNGच्या गाड्या नाही आहे. त्याच्यानंतर आम्ही इथे समृद्धीला लागलो. त्यांना वॉशरूमला वगैरे जायचं होतं, वॉशरूमला वगैरे जाऊन आलो. त्यानंतर परत आम्ही काहीतरीच नाव आहे ह्या गावाचं, पटकन आठवत पण नाही. तर मग त्या गावात आलो आणि इथे फौजीचा CNG पंप आहे. शेलू बाजार, शेलू, हां, हे गाव बाजार शेलू आहे. ह्या गावामध्ये समृद्धीपासून 6 किलोमीटरवर हा पंप आहे. या पंपावर आल्यानंतर प्रेशर पण खूप छान भेटतो. प्रेशर पण चांगला असल्यामुळं मला खूप चांगला असा CNG मिळाला. 7.5 किलो इथं CNG बसला होता. त्यानंतर म्हटलं आता कसं का होईना जालन्यापर्यंत आपण ढकलत गाडी नेतोय, म्हणजे ॲव्हरेज काढायसाठी कसं का होईना आपण आरामात जरी गेलो तरी मी 100 किलोमीटर समृद्धी राहिला होता 120, तेव्हा आम्हाला CNG संपला होता माझा. इथे चहा वगैरे घेतला आणि परत आम्ही पुढचा समृद्धीचा प्रवास सुरू केला. परत समृद्धीला लागल्यानंतर म्हटलं आता डायरेक्ट संभाजीनगरलाच उतरायचं. CNG संपला तरी चालेल, मी पेट्रोल रात्रीच टाकून घेतलेलं होतं, त्यामुळं परत मला पेट्रोल टाकायची गरज नव्हती. आणि त्याच्यानंतर म्हटलं आता पाऊस पण खूप जास्त सुरू झाला आहे. मी MIDC मधला जो वाळूंचा MIDC तो नाही, शेंद्रा MIDC मधला एक्झिट घेतल्यानंतर तिथे MIDC मध्ये समृद्धी निघतो. वाळूंज MIDCतून बाहेर निघाल्यानंतर आम्ही शिडकोवरून लेफ्ट घेतला आणि मॅमला मला ड्रॉप करायचं होतं इथेच. चला तर आपण ऐकूया आता मॅमचा फीडबॅक व्हिडिओ, मॅमला कसा वाटला आपल्यासोबत प्रवास करून. ते संभाजीनगर मॅडम सोबत प्रवास केला. आधी आम्हाला भीती वाटली होती की बापरे टॅक्सी ड्रायव्हर लडकी है तो कैसे चलाएगी क्या चलाएगी, पण त्यांच्यासोबत खूप चांगलं वाटलं आणि त्यांनी खूप कॉन्फिडन्स आहे त्यांच्या गाडी चालवण्यात आणि हॅट्स ऑफ 10 out of 10 रेटिंग मॅमला. मॅमची सर्व्हिस अप्रतिम, कॉन्फिडन्स त्यांचा अप्रतिम, जाणवला नाही प्रवास. आम्ही खूप आनंदात प्रवास केला. इनफॅक्ट टॅक्सी वाटली नाही, फॅमिली वाटली. आम्ही शायद लेडीज टूर झाला आमचा, असं वाटलं आम्हाला. आणि खूप छान. तुम्ही ही टॅक्सी बुक करा आणि एक्सपिरियन्स घ्या. थँक्यू मॅम, थँक्यू सो Very मच, nice. थँक्यू. त्यातल्या एका मॅडमला जायचं होतं पुण्याला, तर त्यांची दुसरी गाडी बुकच होती. तर त्या गाडीमध्ये शिफ्टिंग केलं सगळं सामान त्यांचं आणि त्या निघाल्या पुण्याला. त्या दुसऱ्या मॅडमच्या सासूबाईंसोबत फोटोज घेतले, व्हिडिओज घेतले, चहा नाश्ता झाला आणि मी पण निघाले माझ्या घरी, म्हणजेच तिसगावला आल्यानंतर पण मला इतका खराब रोड असतो इथले माहीत नाही का पण रस्ते बनवत नाही आहे. अक्षरशः एवढ्याच रोडामध्ये माझ्या बेरिंगचा एवढा आवाज येत होता की बस कधी. त्यानंतर इथे दगडं टाकलेले होते, ते दगडं वगैरे मी काढले आणि परत गाडी थोडी पुढे घेतली आणि हॉर्न दिला. हॉर्न दिल्यानंतर आरोही बाहेर आली. आरोहीसाठी मी आज चॉकलेट आणलेलं येताना. मी कधीच तिच्यासाठी काही खाऊन येत नाही, मग तिला डेअरी मिल्क खूप आवडते. मग त्यानंतर तिला थोडा लाड केला आणि त्यानंतर मीही घरात आले. घरात आल्यानंतर सगळेच बसलेले होते, जेवायची तयारी चालू होती. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक, फॉलो आणि शेअर नक्की करा.